Today we are going to solve the problem on deceased partner, that is death of partner. So we have solved 10 problems on admission of partner, and retirement and death are another reform or reconstruction of partnership firm. So retirement is asked for admission, when admission or retirement one problem we have to opt to select पण सोडवायचं आहे, आणि डेथ आपल्याला तिथं दुसरा परत प्रॉब्लेम सोडवायचा आहे. त्यामुळे आपण डेथवरचे प्रॉब्लेम अगोदर घेणार आहोत आणि रिटायरमेंटचे प्रॉब्लेम जेव्हा आपण वर्गामध्ये नेहमी येऊ तेव्हा आपण त्याचे रिटायरमेंटचे प्रॉब्लेम परत 2-3 घेऊ. ठीक आहे. डेथचा फर्स्ट प्रॉब्लेम आपल्या टेक्स्टबुकमधला घेणार आहोत. राजेश, राकेश आणि महेश were equal partners on 31st March 19. Here the balance sheet is given and 3 to 4 adjustments are here. So in this problem Mr. Rajesh died on 30 June 2019. 31 मार्च 19 पर्यंत बॅलन्स शीट दिलेली आहे आणि 19-20 या आर्थिक वर्षामध्ये राजेश हा 30 जूनला डाईड झालेला आहे. आणि ज्यावेळी पार्टनर डाईड होतो त्यावेळी त्याचा बॅलन्स, त्याचा कॅपिटलचा बॅलन्स आपल्याला कॅल्क्युलेट करावा लागतो आणि त्याचा कॅपिटल बॅलन्स त्याचा एक्झिक्युटर, त्याचा कायदेशीर वारस असेल, हा एक्झिक्युटर्स लोन अकाउंटला ट्रान्सफर करावा लागतो. मग आता त्याचा डेथ झाल्यानंतर आपल्याला इथं सुद्धा रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज, ट्रान्सफर ऑफ ॲक्युमुलेटेड प्रॉफिट्स ऑर लॉसेस आर ट्रान्सफर्ड ॲज ॲडमिशन ऑफ पार्टनर अँड रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज आर ऑल्सो टू बी कन्सिडर्ड. सो फर्स्ट हियर furniture was to be adjusted to its market price 3,40,000. फर्निचर ॲसेट नेहमीप्रमाणे ॲडमिशन प्रमाणेच आहे. फर्निचर 3 लाख आहे. कॅशला एक जागा आहे त्याची. फर्निचर किती आहे? 3 लाख. फर्निचर 3 लाख, 3 लाख आहे आणि त्याची किंमत किती करायची आहे? 3,40,000. 3,40,000 याचा अर्थ 40,000 फर्निचरचं ॲप्रिसिएशन आहे. हे काय नवीन आहे, ॲडमिशनमध्ये पण आपण रिव्हॅल्युएशन केलेलं आहे. 40,000 वाढलेलं आहे फर्निचरची किंमत. इज द प्रॉफिट बाय फर्निचर ॲज इन केस ऑफ ॲडमिशन ऑफ पार्टनर. फर्निचर इज ॲप्रिशिएटेड, ॲडजस्टेड मीन्स ॲप्रिशिएटेड बाय 40,000. 40,000 आपल्याला इथं प्रॉफिट झालेलं आहे, त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्ट अकाउंटला आपण क्रेडिट केलेलं आहे. लँड अँड बिल्डिंग वॉज टू बी डेप्रिसिएटेड बाय 10%. सेम लँड अँड बिल्डिंग 10% डेप्रिसिएशन. लँड अँड बिल्डिंग किती आहे बघा? 4 लाख आहे. 4 लाख. 10% depreciation means 40,000. 3,60,000 its value. इथं 40,000 depreciation लॉस आहे, डेबिटेड टू लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंग तोसामध्ये डेप्रिसिएशन डिक्रीज in the value of asset. Here increase or appreciation. फिक्स्ड ॲसेट आहे आपण ॲप्रिशिएशन म्हटलेलं आहे. स्टॉक वगैरे असेल तर आपण त्या ठिकाणी इन्क्रीज वगैरे म्हणतो. ठीक आहे. लँड अँड बिल्डिंग 10% डेप्रिसिएशन आहे. RDD 5% मेंटेन ठेवायचं करायचं आहे. सॉल्ट सन्ड्री डेटर्स 5% RDD. ॲडमिशन प्रमाणे त्याचं रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटी आहे. नो चेंज इन द रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज. डेटर्स किती आहे? 3 लाख आहे. 3 लाखावरती 5%, 15,000. 3 लाखावरती 5% RDD आहे 15,000. 15,000 RDD डेबिटेड टू डेटर्स अकाउंट किंवा RDD अकाउंट. कौसामध्ये RDD म्हणजे चालेल. डेटरवरती आपण 5% प्रोव्हिजन केलेले आहे 15,000. 15,000. सो रिव्हॅल्युएशन ऑफ ॲसेट्स अँड लायबिलिटीज तिघांचंच फक्त दिलेलं आहे. क्लोज प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट.
41. डेबिट टोटल जास्त आहे, 40 आणि 15 55,000 आहे. सो 50,000 इज लॉस. 40 गेले 15,000 लॉस आहे. सो बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट्स. Here profit or loss on revaluation of assets is to be transferred to all the partners, means in a given balance sheet. ॲडमिशन मध्ये गिवन मध्ये किती असतात? 2 असतात. ॲडमिशन केल्यामुळे 1 वाढतो. रिटायरमेंट डेट मध्ये काय? गिवन मध्ये जास्त असतील, 1 कमी होतो. पण इथं रिव्हॅल्युएशन जे आहे प्रॉफिट ऑर लॉस इज टू बी ट्रान्सफर टू ऑल पार्टनर्स गिवन इन बॅलन्स शीट. आता इथे किती आहे? 3 जण आहेत. कोण आहेत? राजेश, राकेश आणि महेश. 3 जण पडले. कॅपिटल्स राजेश, राकेश and Mahesh. All partners are equal. So 5,000, 5,000, 5,000 is the loss. Capital account debit to profit and loss adjusted account. Capital account debit करा, capital से balance sheet लिहायचं लिहूया आपण. To revaluation का profit and loss adjustment account. 5,000, 5,000, 5,000. रिव्हॅल्युएशन लॉस. ठीक आहे, रिव्हॅल्युएशन झालं. कॅपिटलचे बॅलन्स 5, 2, 2 ते अगोदर चालते, काय प्रॉब्लेम नाही. बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन 5 लाख, 2 लाख, 2 लाख. पाच लाख, 2 लाख, 2 लाख कॅपिटलचे बॅलन्स आहेत. ठीक आहे. आता इथं काय म्हटलंय खाली बघा, 4 नंबर काय म्हटलंय? द प्रॉफिट अप टू द डेट ऑफ डेथ ऑफ मिस्टर राजेश. राजेश 30 जूनला डाईड झालेला आहे. पण 30 जून पर्यंत म्हणजे आपलं आर्थिक वर्ष संपलंय कधी बघा. आता बॅलन्स शीट खरं इथे मध्ये विचारत नाही, पण प्रॉब्लेम दिले म्हणून बॅलन्स शीट ही नेहमी 1 एप्रिलची असते. पण आता इथं 30 जूनला डाईड झालाय म्हटल्यानंतर बॅलन्स शीट 1 जुलैची किंवा 30 जूनची होईल. तर डेट मध्ये ओपनिंग बॅलन्स शीट विचारत नाही, पण विचारल्यानंतर आपण त्या तारखेला घ्यायचं, पुढचं नाही. इयर एंडला होणार नाही, 30 जूनला होणार. तर 30 जूनला झालं 1/7 पण चालू शकतो. 30 जूनला तो डाईड झालेला आहे. बॅलन्स शीट कितीची आहे? 31 मार्च 19 दिलेला आहे. मग 1 एप्रिल 19 ते 30 जून 19, एप्रिल, मे आणि जून 19-20 या आर्थिक वर्षामध्ये राजेश हा 3 महिने कंटिन्यू होता, म्हणजे तो पार्टनर होता. आणि त्यामुळं त्या 30 जून पर्यंत त्या भागीदारीला जो काही नफा झाला असेल, या नफ्यातला हिस्सा आपणाला राजेशला द्यावा लागेल. आणि हा नफा कसा गृहीत धरायचा? कारण 30 जूनला आपल्याला काय प्रॉफिट काढता येणार नाही. आणि म्हणून वी हॅव टू एस्टिमेट द प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ ऑन द बेसिस ऑफ लास्ट इयर्स वन इयर्स प्रॉफिट, लास्ट 3 years average profit or last 5 years average profit. As in the case of admission, we have calculated amount of goodwill. So like this, on the basis of last year's profit or last 2 or 3 years average profit. इथं काय म्हटलं बघा, the profit up to the date of death of Mr. Rajesh is to be calculated on the basis of last year's profit 1,80,000. आता ते वर्किंग नोट आपल्याला काढावं लागेल. प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ, प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ. आता इथे आपल्याला डायरेक्ट एकाच वर्षाचा प्रॉब्लेम येणार नाही. ॲव्हरेज असेल तर 3 वर्ष प्रॉफिट असेल, 3 वर्षाचं प्रॉफिटचं ॲव्हरेज काढावं लागतं. तिथे डायरेक्ट त्यांनी दिलेलं आहे 1,80,000 दिलेलं आहे. लास्ट इयर्स प्रॉफिट, लास्ट इयर्स प्रॉफिट, प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ कसं? लास्ट इयर प्रॉफिट, लास्ट इयर्स प्रॉफिट. आता इथं टिल द डेट ऑफ डेथ
till the date of death. Till the date of death. आता गेल्या वर्षाचा प्रॉफिट 1,80,000 आहे. 1,80,000 वर्षाचं प्रॉफिट आहे. वर्षाचं प्रॉफिट आहे. आणि टिल द डेट ऑफ डेथ म्हणजे किती आहे? अप टू 30 जून. 30 जून 19. एप्रिल, मे आणि जून 3 महिने म्हणजे 3 बारांश ऑफ दी 1,80,000. 3 बारांश म्हणजे किती? 1/4. किती आहे? 45,000. 45,000. आता 45,000 हा फर्मचा प्रॉफिट आहे. दिस इज अ फर्म्स प्रॉफिट. फर्म्स प्रॉफिट. आणि याच्यामधील राजेशचा शेअर किती आहे? आता इकोण हॉटेल आहे 15,000. प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ or in case of retirement of partner also. तिथं काय म्हणायचं? प्रॉफिट टिल द डेट ऑफ रिटायरमेंट. प्रॉफिट टिल द डेट ऑफ रिटायरमेंट इन केस ऑफ रिटायरमेंट ऑफ पार्टनर आणि प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ ऑफ पार्टनर. किती? 15,000. आता हा प्रॉफिट आपण काढला, याची एक ऍडजस्टिंग एंट्री करायला. याची एंट्री काय होते? आता इथे आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ओपन करत नाही, तर त्याऐवजी काय म्हटलेलं आहे? प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू डिसीज पार्टनर कॅपिटल अकाउंट किंवा टू रिटायरिंग पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. तिथे डेथ ऑफ पार्टनर आहे. कोण झालेला आहे? राजेश आहे. पण राजेशला 15,000. आपण काय करायचं? बाय प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट टू डिसीज्ड पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. ठीक आहे. आणि प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट हे जे आहे, हे प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट विल बी अपियर्ड ऑन द ॲसेट साइड ऑफ न्यू बॅलन्स शीट. हा बघा क्रेडिट इफेक्ट आहे, दुसरा डेबिट इफेक्ट झाला पाहिजे. त्याशिवाय आपलं बॅलन्स शीट टॅली वाढवून घ्या. आणि त्यामुळं हे 15,000 म्हणजे प्रॉफिट आहे. हे बघा, हे अकाउंट डेबिट आहे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट डेबिट आहे आणि राजेश कॅपिटल अकाउंट क्रेडिट आहे. पण राजेशला आपण त्याचं कॅपिटल वाढून दाखवलं प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ. आणि हे 15,000 बॅलन्स शीटला आपल्याला प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. सस्पेन्स. ठीक आहे. प्रॉफिट अँड लॉस सस्पेन्स अकाउंट. प्रॉफिट टिल द डेट ऑफ डेथ आपण त्या डिसीज पार्टनरच्या कॅपिटलला क्रेडिट केलं. आता काय करायचं? जो पार्टनर डाईड झालेला आहे त्याचा कॅपिटलचा बॅलन्स त्याच्या एक्झिक्युटर लोन अकाउंटला ट्रान्सफर करायचं. किती आहे? 5,15,000. याला काय प्रॉब्लेम नाहीच आहे. 2 लाख 2 लाख इथं जरा जागा ठीक आहे. 2 लाख 2 लाख. $5,15,000. 5,15,000 हा 5,000 लॉस झाला. 5,10,000 काय होईल? राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. राजेश कॅपिटल अकाउंट डेबिट. याची एंट्री बघा. राजेश कॅपिटल अकाउंट डेबिट टू राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. एक्झिक्युटर्स उच्चार करा स्पेलिंग. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. लीगल हेअर लीगल रिप्रेझेंटेटिव्ह किती येणार? 5,10,000. 5,10,000. आणि यांचे कॅपिटलचे बॅलन्स येतील टू बॅलन्स कॅरी डाऊन. किती? 5 गिअरवर 1,95 1,95 1,95 1,95.
कॅपिटल अकाउंट्स कोण आहेत? राजेश गेलेला आहे, राकेश आणि महेश. राकेश महेश 1.95 1.95 390 3,90,000. आणि राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. राजेश आता राहिलं नाही आहे, राजेश इज डाईड, सो हिज कॅपिटल अकाउंट इज ट्रान्सफर टू राजेश एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. एक्झिक्युटर्स लोन अकाउंट. लोन अकाउंट किती आहे? 5,10,000. 5,10,000. आता ऍडजस्टमेंट आपण पूर्ण केल्या. ऍडजस्टमेंट पूर्ण केल्यानंतर मी कसं जोडतो बघा, ज्या ऍसेट आणि लायबिलिटीला कोणताही फरक नाही त्या आहे तशा परत सगळ्या घ्या. कॅपिटल केलं, राजेश एक्झिक्युटर लोन अकाउंट घेतलं. आता इकडे लायबिलिटी कोणकोणती आहेत बघूया. आहेत बघा, 2-3 लायबिलिटी आहेत तशा घ्या. सन्ड्री क्रेडिटर्स 90,000. क्रेडिटर्स 90,000. 90,000 क्रेडिटर्स. बिल्स पेबल 60,000. बिल्स पेबल 60,000. आणि बँक लोन 1,50,000. ज्याच्यावरती ऍडजस्टमेंट नाही त्या ऍसेट्स लायबिलिटीज आहेत तशा घ्यायच्या. अगोदर घ्या किंवा शेवट घ्या, पण काहीतरी घ्यायला पाहिजे. त्याशिवाय टॅली होणार नाही. अगोदर घेतलं काय प्रॉब्लेम नाहीये, किंवा जर शेवट घेतलं तरी प्रॉब्लेम. त्यानंतर ऍसेटला बघूया कुठलं राहिलं आहे का. कॅश अकाउंट 1 लाख कधी आहे, त्याला काय ऍडजस्टमेंट नाहीये. आपण त्या एक्झिक्युटरचा लोन अकाउंट काय परत करत नाही आहोत, त्यामुळं त्याचं लोन अकाउंट आहे तसंच आहे. ते पण सांगतो फार नंतर. आता आपण त्याला काय एक्झिक्युटर, त्याला जे लोन अकाउंट आहे त्याला एक्झिक्युटरला पण काही पैसे दिले नाही, त्यामुळे 1 लाख आपल्या हातामध्ये कॅश शिल्लक आहे. पण एखाद्या वेळी तो एक्झिक्युटर असं म्हणू शकतो की मला यातून थोडे पैसे आता द्या आणि उरलेले मला लोन अकाउंट ट्रान्सफर करा. ठीक आहे. कॅश, लँड अँड बिल्डिंग, फर्निचर, डेटर्स अँड स्टॉक. फर्निचर आहे, लँड अँड बिल्डिंग आहे, डेटर आहे, स्टॉक राहिला बघा. स्टॉकचा रिव्हर्स आपण काय कुठे केलेलं बघा, इथे बघा. फर्निचर आहे, लँड अँड बिल्डिंग आहे आणि डेटर आहे. स्टॉक एक राहिलेला 1 लाखाचा, त्याचा आपलं बॅलन्स शीट टॅली होणार. स्टॉक किती आहे? 1 लाख आहे. या स्टॉक ऑफ गुड्स 1 लाख. बघा आणि कुठलं राहिलंय का. काय झालं? स्टॉक, डेटर, फर्निचर, लँड अँड बिल्डिंग. ठीक आहे. नाउ टेक द टोटल. इथं लक्ष घ्या. आता मग काय केलं, याचं कॅपिटलचा बॅलन्स एक्झिक्युटर लोन अकाउंट ट्रान्सफर केला. जर इथं लक्षात घ्या की या लोन पैकी समजा 10,000 रुपये त्याला रोख दिले असते तर मात्र कॅश अकाउंट ओपन करावं लागलं असतं. बाय एक्झिक्युटर्स लोन अकाउंट 10,000, म्हणजे एक्झिक्युटर लोन अकाउंट वेगळं काढायला लागलं असतं. टू कॅश अकाउंट 10,000 आणि बॅलन्स किती? 495 असता तो लोन अकाउंटला ट्रान्सफर झाला असता. असा आपण प्रॉब्लेम पुढे त्या ठिकाणी पाहणार आहोत. बेरीज करायचं. 3,90, 8, 9, 9.5, 11 लाख. बॅलन्स शीट टोटल